तर नक्की त्याचा मला अनुभव. राज ठाकरे म्हणतात की पुण्याची दुर्दशा झाली आहे, पूर येऊन गेला पुण्यात. राज ठाकरे म्हणतात की सर्व जबाबदार हे सगळं. मला असं वाटतं की अलीकडे पुणे शहरामध्ये पाण्यामुळे लोकांचे फार मोठे बेहाल झालेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, गोरगरिबांची घरं उद्ध्वस्त झालेली आहे. त्यांनी कमवलेले सगळं जे काही त्याची प्रॉपर्टी आहे, कपडे आहे, धान्य आहे, इतर काही सामान आहे, सगळं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. या सर्वांचा जो पंचनामा आहे तो पंचनामा झाला पाहिजे आणि तो करून राज्य सरकारच्या वतीनं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. पण पुन्हा अशी घटना होऊ नये. माणसाचं जे पाणी आहे ते पाणी जे आहे ते एवढ्याला तेवढं सोडलं नव्हतं, तरी पाणी त्या ठिकाणी आलेलं आहे. तर याचा अंदाज घेऊन त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, याचा मोठा पाऊस झाला तर घरामध्ये पाणी जाऊ नये यासाठी विशेष यंत्रणा उभी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि महानगरपालिकेने त्याचा अभ्यास करू. पुण्यामध्ये अनेक वेळेला हे प्रकार घडलेले आहेत, अनेक वेळेला ते पाणी गेलेलं आहे. त्यामुळं कायमचा बंदोबस्त करण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी विशेष रणनीती तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि लोकांचे हाल होणार नाही याची काळजी राज्य सरकार आणि महानगरपालिकेने घेतली पाहिजे अशी माझी त्यांना देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं. एकतर राजकारणात देवेंद्र फडणवीस राहतील किंवा मी राहील असं म्हणतात. अशा प्रकारची टीका केली. मला वाटतं की राजकारणामध्ये दोघे राहतील. म्हणजे आणि राजकारण जे आहे ते राजकारण एखादं राजकारण होत नाही आहे. त्याला एक विरोधक आणि एक म्हणजे अशा पद्धतीचं असतं. त्यामुळं माननीय उद्धव ठाकरे जे म्हणतात एक तर ते राहतील नाही तरी ते राहतील. पण माझी दोघांना विनंती आहे की दोघांनी राजकारणात राहिलं पाहिजे आणि दोघी माझी चांगली मित्र आहे. त्यामुळं असं आव्हान देऊन मला वाटतं की एवढं जाणार नाही आहे. आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काय एकनाथ शिंदेना फोडलं असं नाही आहे. तर एकनाथ शिंदे हे नाराज होते. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्याच्या वेळेला एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवायला पाहिजे होतं. त्यांना मुख्यमंत्री बनवलं असतं तर कदाचित ते बाहेर आले नसते. त्यामुळे एकनाथ शिंदे जे आहेत ते एकनाथ शिंदे आमच्या त्यांनी सोबत आलेले आहेत. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोडलेला आहे. हा जो त्यांची चीड आहे ती चीड त्यांनी मनातून काढून टाकावी. आणि त्यामुळं मला असं वाटतं की दोघांनी मला वाटतं दोघांची चांगली संबंध होते आणि पुन्हा एकदा दोघांची मैत्री व्हावी अशी आमची इच्छा आहे. पुढचा मुख्यमंत्री कोण मग? पुढचा मुख्यमंत्री जर यांचा काय वाद मिटला नाही तर मी आहे.